राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील ठळक बातम्या। संपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणतीही न्यूज तुमच्याकडून मिस नाही होणार। महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेत 10 मोठमोठ्या घोषणा केल्या। खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी एकूण 3.5 लाखांची मदत, हंगामी बागायतीला हेक्टरी 27,000 रुपयांची मदत करणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल दिलेले आहे। हंगामी बागायतीला 27,000 हेक्टरी मदत करणार, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितलेले आहे। तर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10,000 कोटींची तरतूद। नुकसानग्रस्तांसाठी मोठी घोषणा, कोरडवाहू शेतकऱ्यांना 18,500 हेक्टरी मदत मिळणार। तर विहिरींसाठी प्रत्येकी 30,000 रुपयांची मदत दिली जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन। लवकरच प्रवासी सेवा सुरू होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पार पडलं। नरेंद्र मोदी यांचं विमान नवी मुंबई विमानतळावर दाखल झालं। त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योजक गौतम अदानी हे उपस्थित होते। सोनं प्रतितोळा 77,000वर येणार, धक्कादायक कारण आलं समोर। रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता कन्फर्म तिकीट तारीख मोफत बदलता येणार। कन्फर्म तिकीट धारकांना त्यांचा प्रवास 2 तारखेला पुनर्निर्धारित करता येईल। IRCTC वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून थेट तारीख बदलता येणार। IRC किंवा वेटिंग लिस्ट तिकिटांसाठी ही सुविधा लागू होणार नाही। मुसळधारेने सोयाबीन कापसाची धुंदाण, आठवडाभराच्या उघडपीनंतर परभणी व हिंगोली जिल्ह्यात 64 मंडळात सोमवारी सकाळी 8:30 नंतरच्या 24 तासामध्ये हलका ते मुसळधार पाऊस झाला। अतिवृष्टी कर्जबाजारीमुळे हिरवा येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन। भूम तालुक्यात शेतकरी मृत्यूंची मालिका सुरूच। शेतकरी इन्कम टॅक्स भरत नाही म्हणणाऱ्यांना खणखणीत चरपाक। नाशिकच्या शेतकऱ्याने भरला तब्बल 218 कोटींचा कर। सह्याद्री फार्मची राज्यात सध्या केज कळंब रस्त्यावर अपघात, साळेगावजवळच पिकअप कारची समोरासमोर धडक, 5 गंभीर जखमी, जखमीवर बीड व धाराशिवमध्ये उपचार सुरू। ट्रम्प यांनी फोडला आणखी एक बॉम्ब, भारताला सर्वात मोठा धक्का, देशभरात खळबळ। डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर टॅरिफ लावला, त्यानंतर H-1B व्हिसेच्या शुल्कासाठी मोठी वाढ केली। दरम्यान आता ट्रम्प यांनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे। अमेरिकेच्या नव्या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून वाद पेटला, दी.बा. पाटील यांच्या नावासाठी विरोधक आक्रमक। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण पार पडेल, ज्यामध्ये मुंबई पुणे कोकण व्यापाराला चालना मिळेल। 19,650 कोटींच्या या प्रकल्पाच्या नामकरणावरून मात्र वाद सुरू झाला आहे। लोकनेते दी.बा. पाटील यांच्या नावासाठी स्थानिकांची मागणी असून रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे। अतुल पाटील यांनी नामकरणावर विश्वास व्यक्त करत नाव न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे। विमानतळासाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना निमंत्रण नाही। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा सोहळा काही तासावर आला असताना ज्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा भव्य प्रकल्प उभा राहिला आहे, त्यांनाच उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले नसल्याचे समोर येत आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज नरेंद्र मोदींचं विमान उतरणार, पंतप्रधानांचा मुंबई दौरा कसा असेल? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत। शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, शेतकऱ्यांना PM किसानचे 2,000 रुपये मिळण्यास सुरुवात। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। केंद्र सरकारने आतापर्यंत PM किसानचा 2,000 रुपयाची रक्कम पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणामधील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे। पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा शुल्क माफीची घोषणा, शैक्षणिक मदतीसाठी येण्याचे शैक्षणिक संस्थांना आवाहन। राज्यात मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे। अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवू नये यासाठी परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच शैक्षणिक संस्थांनी सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आणि गणवेशासारखी मदत करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
चंद्रकांत पाटील यांनी केलेले आहे.